नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विटा पोलिसांची दमदार कामगिरी. बोलेरो गाडीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा विटा पोलिसांच्या ताब्यात. हिवघाट तालुका खानापूर. बुधवार मार्च 27. गोपनीय खबऱ्याकडून मिळाली माहिती. बोलेरो गाडीतून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याचे समजले. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा लावला. संशयित बुलारो विजापूर गुहागर रोडने येत होती. संशयित गाडी आरटीओ नंबर MH 11 DD 4390 हिवघाट चौकात पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. चालकाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून पकडले. गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये सुगंधी तंबाखू व विमल गुटखा दिसून आला. हा माल 13,65,000 रुपये किमतीचा आहे. चालकाने पोलिसांना गुंगारा देण्याच्या उद्देशाने पाठीमागे द्राक्षाचे मोकळे कॅरेट लावले होते. चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम, वय 22 वर्षे, राहणार दारुस, तालुका खटाव, जिल्हा सातारा याला ताब्यात घेऊन बोलेरो गाडीसह एकूण 20,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल विटा पोलिसांनी ताब्यात घेऊन चालक ऋषिकेश कदम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम, पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील, पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाणे, श्री सचिन शेंडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हेमंत तांबे, वाघ महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, महेश देशमुख, अमोल कराळे, संभाजी सोनवणे, प्रमोद साखरपे, उत्तम माळी यांच्या टीमने काम केले. पुढील तपास पोलीस श्री सचिन शेंडकर करीत आहेत. इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.